वणी तालुक्यातून सद्गुरू जगन्नाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना। सद्गुरू जगन्नाथ महाराजांची यांची पालखी आज वणी तालुक्यातील वेगाव नंदेश्वर देवस्थान येथून पंढरपूरला निघाली आहे। 800 किलोमीटरचा हा प्रवास वारकरी पायी करत पंढरपूरला पोहोचणार आहेत। मागील 28 वर्षांपासून ही पालखी पंढरपूरला वेगाव येथून दरवर्षी निघत असते। यंदा या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झालेत। विठ्ठलाचे नामस्मरण करत वारकरी पंढरपूरकडे जाण्यास रवाना झाले आहेत। विठ्ठल रुक्माईला वंदन करतो। आज या ठिकाणी वेगाव वणी नंदेश्वर देवस्थानावरून पैदल पालखी पंढरपूरला जात आहे। सद्गुरू जगन्नाथ महाराजांची पालखी ही 1996 पासून आज जवळपास 28 वर्ष पूर्ण झालं आणि 29व्या वर्षी ही वारी या सद्गुरू जगन्नाथ देवस्थान कमिटीच्या वतीनं या निघत आहे। या कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष उदाजी पाटील देरकर, निळकंठ पाटील देरकर, लक्ष्मण पाटील काकडे हे आपल्यातून निघून गेले, परंतु यांचा सर्व वारसा चालवण्यासाठी आज या संस्थांच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या आई सौ गयाबाई देरकर या ठिकाणी ही वारीच्या प्रमुख आहेत। या वारीला आमचे देवाळकर महाराज, आमचे तिखट महाराज, बोबडे महाराज, आमचे आनंदरावजी राजूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी या गेल्या 29 वर्षापासून हे पैदल वारी या इथून 800 किलोमीटर पंढरपूरपर्यंत पैदल जातं। सद्गुरू जगन्नाथ महाराज या स्वतः या वारीत गेले होते आणि त्यापासूनच ही वारी या संस्थांमधून निघत आहे। या वारीचं महत्त्व या ठिकाणी सर्व लहान असो मोठं असो सर्व वारकरी या ठिकाणी आपले ह्या वारीत उपस्थित राहतात आणि वारीमध्ये पैदल जातात। 60 वर्षाचा असो, 70 वर्षाचा, 80 वर्षाचा म्हातारा माणूस असो, या विठ्ठलाचं नामगजर करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पैदल या वेगावरून तर पंढरपूरपर्यंत जातं। याचं सर्व भाविक भक्तांना आणि सर्व वारकऱ्यांना या वारीच्या मी शुभेच्छा देतो आणि ही वारी या ठिकाणून प्रस्थान करीत आहे। असं ही वारी आज 14 जूनला निघत आहे आणि या वारीला जवळपास 800 किलोमीटरचा या प्रवास आहे आणि ही पुढच्या महिन्यात जुलै 28ला जुलै 24-14ला ही वारी पंढरपूरला पोचतं। आषाढी एकादशीच्या तिथं कीर्तन होतं, तिथं सप्ताह असते। पंढरपूरला भक्तनिवास जगन्नाथ महाराजाचं भक्तनिवास आहे। त्या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची व्यवस्था असते। 7 दिवसाचा सप्ताह असते आणि काला केल्यानंतर आषाढीचा काला झाल्यानंतरच या वारीचं प्रस्थान परत होतं। जगन्नाथ महाराजांच्या कृपेने आम्ही कालच आमचे नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांचा काल वाढदिवस होता आणि काल रंगनाथस्वामी मंदिरात सर्व शिवसैनिक आणि आमचे सर्व भाविक भक्तांना घेऊन काल आम्ही तिथं पूजा अर्चा केली आणि साकडं घातलं की शेतकऱ्या बळीराजांचं जे आता पाऊस येऊन राहिला नाही त्या पावसाला वरुण राजाला आम्ही काय म्हणतो विनंती केली आणि कालच जवळपास आम्ही काल बोरी परिसरात होतो, तिकडे पाटण परिसरात होतो। काल पावसात सुरुवात झाली आणि या शेतकरी बळीराजांचं लवकरच पिकांचं बियाण्यांचं हे लवकरच पेरणी होतील, सर्व पाऊस पाणी चांगला येतील या पद्धतीचं आम्ही काल रंगनाथस्वामीच्या मंदिरात साखळ घातलं आणि पूजा केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ।